आणि वारकरी हे माऊलींच्या पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर, संत तुकोबांच्या पालखीसोबत देहू ते पंढरपूर अशा विविध पालख्यांसोबत पंढरपूरमध्ये दाखल झालेत। यावेळी रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या भोजनाची आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली। यावेळी पंढरपूरच्या गोपाळपुरा परिसरातील अन्न छत्रालयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर तुम्हीच उपस्थित आहात। तुषार, काय नेमकी परिस्थिती आहे? किती प्रमाणात हे अन्न बनवलं जातंय? नक्कीच मी सध्या गोपाळपुरा परिसरात आहे आणि या गोपाळपुरा परिसरापर्यंत खरं तर दर्शन रांग ही पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। सुमारे 4 ते 5 किलोमीटरची दर्शन रांग आहे आणि 18 ते 20 तास खरं तर भाविकांना दर्शनाची पदस्पर्श दर्शनाला वेळ लागतोय। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था खरं तर करण्यात आलेली आहे। मी सध्या या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वयंपाक असेल तो स्वयंपाक करण्याचं काम येथील भाविक करताना एकंदरीत पाहायला मिळतात आणि त्या नागरिकांना, त्या वारकऱ्यांना खरं तर भोजनाची व्यवस्था, दर्शन बारीतील लोकांना भोजनाची व्यवस्था या संपूर्ण मंडळाकडनं करण्यात येते। मोठ्या संख्येने हे जे काम आहे ते खरं तर सुरू आहे आणि हे जर संपूर्ण ठिकाण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे अन्नदान सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। 1 लाखपेक्षा अधिक लोकांना खरं तर अन्नप्रसादाचं हे संपूर्ण जे काम आहे ते सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने खरं तर भाविक पंढरपुरामध्ये दाखल झालेत आणि त्या भाविकांना कोणी भाविक उपाशी राहू नये यासाठी ही खबरदारी संपूर्णपणे घेताना एकंदरीत पाहायला मिळते। वारकऱ्यांचे सेवा करण्याचं काम हे संपूर्ण जे सेवेकरी आहेत ते एकंदरीत करताना पाहायला मिळतात आणि या संपूर्ण वारकऱ्यांना महाप्रसादाची सोय या मंडळाकडनं करण्यात आलेली आहे। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे।